माझ्या पुढे नुनी हलवीत फिरत होतास. बाप कधी येणार आहे ते सांग. उठा चला कोणीतरी बघल. अरे आपण संध्याकाळचं बी रानातच येत जाऊ ग. काय जोरात कार्यक्रम झाला. होय आता तेवढंच राहिलंय. चला उठा. ये की अजून एकदा. अहो नको कोणीतरी येईल. बाई हा माणूस ना नुसतं जनावरासारखं माझा हाल करतोय. सर आईला झाटभर जायसाठी काय काय करावं लागतंय. पण जाऊ द्या, सरपण बघून पारी उघडीच झाली पाहिजे. ए नान्या, आता 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 आप्पा कसं काय वाट चुकलं गाड्या इकडं. अरे तुझ्या बापाला बघायला आलतो बाबा. कुठे गेला रे केरबा? घरी बी नाही मरदा. अहो मोठ्या दादाने घेऊन गेलाय त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं म्हणून. क्षमा आयला एक नंबरचा पैलवान माणूस आणि कशी काय चापताची वेळ आली गड्या. आप्पा वयाच्या मानानं काय खरं असतो. ए भाडकावून आण्या, अरे तुझं म्हातारं माझ्यापेक्षा 7-8 वर्षानं बार काय रे. कशाचं वय सांगायला लागलं रे. अहो आप्पा तुम्ही पाटील माणसं, केसापासून पार नकापर्यंत तुमचं सगळं तुपात भिजत आलंय. ए भाडकाऊ, अरे मी का 16-17 वर्षाचा पोरगा दिसायला लागलो काय अहो मग. आप्पा तुमचं फक्त वरून ढिल्लं झालंय, पण आतून ते तुम्हालाही माहित आहे. मी कशाला बोलून दाखवू. त्याच्या मायचं हरामखोर. पण ते आता लई चुरचूर बोलायला लागलात. माझ्या पुढे नुनी हलवीत फिरत होतास. बाप कधी येणार आहे ते सांग. बाप्पा मला बी काय सांगता येणार नाही, पण का हो लई महत्वाचं काम होतं का. अरे बाबा आपल्या गावची जत्रा आली जवळ आणि मग केरबाची तर गरज भासणारच ना. अहो आप्पा तुम्हाला तर माहित आहे, जेव्हापासून कुस्त्याचा फाड बंद पडलाय तेव्हापासून जत्राच काय त्या देवळाची पायरी बी चढला नाही बापानं. या वर्षी जत्रात कुस्त्याचा फड चालू करणार म्हणजे चालूच करणार. अहो आप्पा ही जर गोष्ट माझ्या बापाला कळाली ना तर दवाखानाच काय मसनात उलटून येईन तू. अरे बाबा कळव ना लवकर त्याला. बरं बरं एवढं काम झालं की कळवतो. आणि जरा लवकर कळव. तुझ्या बापाशिवाय फडाला मजा येणार नाही. होय होय करतेत फडफड मग उसतली भानगड, मग उसतली भानगड, मग उसतली भानगड.